नमस्कार, जय शिवराय. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आजचं वर्कआउट साधा लेग डे नव्हता. आज होता 500 स्क्वॉट्स चॅलेंज. शेवटपर्यंत टिकणार कोण, मी की माझे लेग्स? सहसा आपण वेटेड स्क्वॉट्स करतो, पण मी आज ठरवले की आपण बॉडी वेटनेस 500 स्क्वॉट्स करूयात. मी सुरुवात केली 50, 100, 200 आणि इथून सुरू झाला खरा गेम. 300 स्क्वॉट्सनंतर लेग्स पूर्ण जळायला लागले. श्वास जोरात चालू लागला, बॉडी थकायला लागली, पण मन सांगत होते की थांबायचे नाही. मी परत सुरुवात केली. एक एक रेपिटेशन मला चॅलेंज वाटू लागलं. हळूहळू का होईना, पण मी स्क्वॉट्स करत राहिलो. 400 स्क्वॉट्सनंतर एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती. मन थकले होते, पण मी चालूच राहिलो. नंतर थोडं थांबलो, मिशांना ताव दिला आणि म्हटलं की नाही, आपण मराठीत, आपण थांबून चालणार नाही. मी परत मिशांना ताव देऊन बाकीचे रेपिटेशन जे राहिले होते मी ते हिंदू बॅटक्सने संपवले आणि या प्रकारे 500 स्क्वॉट्स संपवल्या. पण लेग डे संपला नव्हता. त्यानंतर मी केले लंजेस. 20 किलोचे डंबेल घेतले आणि लागलो फेऱ्या मारायला. जवळपास 24 रेपिटेशनचं टार्गेट होतं. हळूहळू मी एक लंजेस करत राहिलो. लंजेस म्हणजे तुमचं बॅलेन्स, स्ट्रेंथ आणि तुमच्या पॉवरची टेस्ट. त्यानंतर 25 किलोने मी एका जागेच लंजेस केले आणि आला तो क्षण. 30 किलोचे डंबेल घेतले आणि जवळपास मी 16 रेपिटेशनचं टार्गेट ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे 16 रेपिटेशन्स संपवले. तुम्ही बघू शकता, पूर्ण बॅलेन्स आणि स्ट्रेंथ इथे आपल्याला लागते. त्यानंतर केला हॅमस्ट्रिंग मसलवरती फोकस. त्यासाठी केले मी रोमॅनियन डेडलिफ्ट. पूर्ण स्ट्रेच आणि कंट्रोलसह रोमॅनियन डेडलिफ्ट केले. तुम्ही त्यात बघू शकता. त्यानंतर केले मी सीटेड हॅमस्ट्रिंग कर्ल. त्याचे जवळपास 3 सेट केले. येथे तुम्ही जास्त वेट घेऊ शकतात. सीटेड हॅमस्ट्रिंग कर्लनंतर वेळ होती लेग एक्सटेन्शनची. यात पण मी 3 रेपिटेशन्स लावले. यात पण तुम्ही हेवी जाऊ शकतात, पण स्लोली अँड स्टेडी. आता लेग्स पूर्ण थकले होते, पण सॅटिस्फॅक्शन टॉप लेवलवरती होतं. वर्कआउट संपल्यानंतर केली प्रॉपर स्ट्रेचिंग, कारण रिकव्हरी तितकीच महत्त्वाची आहे जितका आपला वर्कआउट. आजचा दिवस सोपा नव्हता, पण हाच फरक असतो ॲव्हरेज आणि बीस्टमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा करू शकता का 500 स्क्वॉट चॅलेंज. स्टे स्ट्रॉंग, स्टे कन्सिस्टन्स. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद.